आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। शिकल्यानंतर संघटित व्हा आणि तुम्हाला काय मिळत नाही ते पहा, मिळत नसेल तर संघर्ष करा। यासाठी शिकायला पाहिजे असं ज्यांनी महामंत्र दिला ते भारताचे शिल्पकार, संविधानाचे निर्माते, बॅरिस्टर, वक्ता, न्यायाधीश, अर्थशास्त्रज्ञ, विद्वान, लेखक, संपादक, काय किती उपमा देताना तेवढे कमी आहेत असे महामानव आहेत। 14 एप्रिल 1891 ला महू मध्य प्रदेशमध्ये त्यांचा जन्म झाला। कार्य महाराष्ट्रात, जन्म मध्य प्रदेशमध्ये। कारण वडील लष्करी सेवेत असल्यामुळे त्यांच्या बदल्या होत होत्या, त्यामुळं वडिलांची बदली मध्य प्रदेशमध्ये झाल्यामुळं त्यांचा जन्म त्या ठिकाणी झाला। आज आपल्या देशामध्ये जवळजवळ 102 देशामध्ये आंबेडकर जयंती साजरी करत आहोत। फक्त भारतात नाही तर 102 देशामध्ये आपण त्यांची जयंती साजरी करतो। बाबासाहेबांचं कर्तृत्व काय आहे आपल्याला माहिती आहे, विद्वान किती आहेत ते माहिती आहे, त्यांच्या डिग्र्या किती असावेत, एकूण 32 डिग्र्या आहेत त्यांच्या आणि डॉक्टरेट पदव्या 9 आहेत आणि त्यांना एकूण 9 भाषा येत होत्या। जागतिक स्तरावर करत असताना त्यांना जवळजवळ 9 भाषा येत होत्या। रुबाबदार व्यक्तिमत्व जसं असतं तसं खान तशी माती असावी लागते। त्या बाबतीत जर सांगायचं झालं, भीमाबाईंचा पुत्र भीमराव आंबेडकर, भीमाबाईंचा जन्म मुरबाडमध्ये ठाणे जिल्ह्यातील कल्याण शेजारी झाला। त्यांचे वडील जे होते ते एका मुरबाडचे सुभेदार होते आणि त्यांचं नाव होतं लक्ष्मण। एका मुरबाडचे ते जाहीरदार असल्यामुळं त्यांची त्या ठिकाणी जी संपत्ती होती किंवा त्यांची जी विचारधारणा होती ती राजे घराण्यासारखी होती। घरामध्ये जेवायला बसल्यानंतर अतिशय जेवायला चांदीचं ताट देखील होतं, एवढ्या त्या श्रीमंत घराण्यातल्या होत्या। त्यांच्याकडे जर पाहिला तर त्यांचं भव्य कपाळ होतं, जसं आंबेडकर साहेबांचं आहे तसं। डोळे बोलके होते, केस कुरळे होते, निमगोरा होता आणि निमगोला आकारचा चेहरा होता। तसाच शेप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे। अशा या मातेपोटी यांचा जन्म झालेला आहे। आंबेडकरांच्या विषयी किती सांगावं ते फार थोडंच आहे। बालपणातले 1-2 किस्से मी सांगतोय, मुलांनी सांगितलेले आहेत, आपण वाचतो आहोत। लहानपणी खेळायला म्हणल्यावर हे फार खोडकर होते। खेळत असताना एकदा ते पारंब्याचा खेळ खेळत होते। पारंब्याचा झाड होता, झाडावरती पारंब्याचं हे घ्यायचं आणि या घरावरून त्या घरावर झोका करायचं काम त्यांचं होतं। असं असतानाच समोर एक देवळणकर काकीचं घर होतं आणि आंबेडकरांनी ते पारंब्या घेतल्या आणि असं जोरात जोरात मारत असताना ते जाऊन त्या काकींच्या घरावर जाऊन पडल्यानंतर थापरे फुटले आणि या काकी, देवळणकर काकी उठल्या, कोण आहे रे, कोण आहे रे म्हणत बाहेर धूम ठोकल्या। तोपर्यंत वरून हा भीमराव तिथनं उड्या मारल्या आणि घरी पळू लागला। घरी पळून गेल्यानंतर हा आंबेडकर आहे हे लक्षात आल्यानंतर त्या देवळणकर काकीने संध्याकाळी आज जाऊन त्यांच्या वडिलांना सांगायचं, हा तुमचा मुलगा फार खोडकर आहे आणि त्याला काय करा, आपण आवर घाला। असं सांगत असताना आता वडील मला कावतील, मला रागवतील, या भीतीनं तो घरी संध्याकाळी लवकर गेला नाही। तेव्हा देवळणकर काकी गेल्या आणि म्हणले, आज तुमच्या मुलाने आमच्या घराची खापरं फोडलेल्या आहेत। ठीक आहे म्हणले। लगेच भीमरावला बोलवलं। भीमराव याला घाबरत होता
त्यावेळी भीमरावला सांगितलं, तू आज केलास का? हो, सत्य बोलणार होता, मी केलंय. मग तू असं करणार का? नाही, मी असं काही करणार नाही. त्या ठिकाणी ग्वाही दिली आणि हे प्रकरण थांबलं. त्यानंतर मुलांच्यात पैज लागते, फार मोठी असते पैज. लहानपणीची मुलींना माहिती आहे, आपण लहान असताना माहिती आहे की पैजेची गोष्ट फार महत्वाची असते. मुलं एकदा एकत्र आले आणि म्हणले, समोर एक पिंपरीकरात काकूचे घर आहे, त्या घरामध्ये अंडे आहेत, कोंबड्या आहेत, आणि अंड्याची अंडी आपण आणायची. कोण आणणार सांगा? त्याला पैज. मग भीमराव म्हणले, मी आणतो की. म्हणले, मला काय अडचण आहे, मी आणतो. शकाई काय, पिंपरीकर काकू किती वांड आहेत, तुला कसं देतील त्या? पैज म्हणल्यावर पैज झालं. मग सगळे मुलं तिथं बसले. हा गेला पिंपरीकरांच्या काकीच्या घरी गेला. मग काय काकी, काय चाललंय म्हणून विचारले. काकी म्हणले, काय नाही बा, चाललंय. तू कसं काय आलास आमच्याकडं? काय नाही आजी, आलो तर सहज गप्पा मारून आलो होतो. मग ठीक आहे म्हणले. बसल्या. काकी बरोबर बोलत बसल्यानंतर त्याचं लक्ष पुढे गेलं. काकी काय म्हणले, काय अडकवलाय? अरे बा, ते खुराड आहे. खुराड काय आहे? कोंबडी आहे म्हणले. कोंबडी काय करायला? अंडी उबडवायला म्हणले. अंडी उबवत आहे. किती दिवस झाले म्हणले? 10-15 दिवस झाले. 10-15 दिवस झाले. काकी बहुतेक हे कोंबडी बहुतेक रागावलेली आहे. ती अंडी उबवायला ठेवली, ती बहुतेक तुमच्यातली नाही, दुसऱ्याची आहेत वाटतं. त्यामुळे उबवत नाही म्हणले. काय करा, बघूया जरा काय झाले, अंडी बीत झाले काय. काकीला खरं वाटलं. काकीने ते खुराडा खाली घेतला आणि बघितलं. कोंबडीला बाजूला करून उभवल्या नव्हत्या. बघा बघा, बाद झाले म्हणले. काकी काय उपयोगाला ठेवून म्हणले, काढ द्या कोंबडीला. कोंबडीला काढले आणि मग हे बाद झाले अंडी कशाला ठेवताय काकी? म्हणले, मी घेऊन जातो की म्हणले. एक 2-3 अंडी घेतले आणि घेऊन गेले आणि समोर असणाऱ्या मुलांना सांगितलं, बघा मी अंडी आणले की नाही. म्हणजे अशा चांगल्या पद्धतीनं, म्हणजे कल्पना जी आहे, बुद्धिमत्ता आहे, त्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मी काय करू शकतो हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याने सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून जागतिक स्तरावरती त्यांना गौरवण्यात आला. सिम्बॉल ऑफ नॉलेज. कोलंबो विद्यापीठामध्ये त्याने इतिहास, तत्वज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयामध्ये त्याने MA ही पदवी घेतली. त्याने फ्रेंच, जर्मन भाषा शिकले. त्याने एकंदरीत कस्टम इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनिस ऑफ डेव्हलपमेंट, इंडियन एशियन कॉमर्स, द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, अ हिस्टॉरिकल स्टडी अँड द प्रॉब्लेम ऑफ द रुपया, एवढ्या विषयामध्ये PhD मिळवली. एवढ्या सगळ्या विषयामध्ये त्यांनी PhD मिळवली. PhDला एकच विषय कुठला तर लागतो, जो विषय घेतला त्यामध्ये त्यांनी PhD मिळवली. अशा पद्धतीचे हे थोर अगदी विद्वान होते. त्यांना प्राध्यापक जॉन ड्युई, प्राध्यापक A. गोडलवार, प्राध्यापक सिगर, प्राध्यापक एडविन कॅनन यांचं मार्गदर्शन लाभलं. गोलमेज परिषदेमध्ये बुद्धी आणि तर्कशास्त्रावरती सगळ्यांना जिंकणारी ही भारतीय व्यक्ती होते. जगामध्ये आमच्या देशात काय चाललंय याच्यापेक्षा जगात काय चाललंय, जगामध्ये वर्णदोष होता, तो वर्णदोषही बाजूला व्हायला पाहिजे. जातीय दोष आहे, हाही बाजूला व्हायला पाहिजे. पण गोलमेज परिषदेमध्ये त्यांनी अतिशय जातीनं लक्ष घालून त्याने आपले विचार मांडले आणि ते सर्व जगाला पटलेले आहे. एकच मुद्दा मी मांडतोय. त्याने कोलंबो विद्यापीठामध्ये 1 एप्रिल 1922 रोजी एक PhD मिळवली. प्रॉब्लेम ऑफ द रुपया, रुपयाचा प्रश्न, याच्यावरती PhD मिळवली. PhD मिळवल्यानंतर त्या असं निदर्शनास आलं की हा विषय तिने का निवडला. आपण जगामध्ये पाहतोय जानेवारी ते डिसेंबर आपलं जे इयर आहे ते साजरी केलं जातो. पण तो आर्थिक इयर 1 एप्रिल ते 31 मार्च का आलं, याचे पाठीमागे कारण आहे. कारण 1 एप्रिल 1922 रोजी या कोलंबो विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने प्रॉब्लेम ऑफ द रुपयाचा प्रबंध जाहीर केला आणि त्याला PhD मिळाली. मग हा रुपयाचा प्रश्न कसा होता? हा प्रश्न असा होता की रुपया आला कसा आणि जातो कसा. यासाठी एक आपण बजेट म्हणतो, बजेट या आपल्या देशाचा, तो बजेट जाहीर करायचं ठरलं की आपल्याला 1 रुपया येतो कसा. 1 रुपया येतो GST, त्यानंतर टॅक्स आहेत,
शेतसरा आहे, इन्कम टॅक्स आहे, या सगळ्या पद्धतीनं 1 रुपया आपल्याला येतो. आणि मग जातो कसं, तो जातो शिक्षणावरती जातो, पेन्शनवरती जातो, समाज कल्याणावरती जातो, आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी जातो. असा विभागणी केला जातो. 1 रुपयाचा आला कसा आणि गेला कसा, याचा जे बजेट आहे, ताळमेळ आहे, याला बजेट म्हणायचं. आणि मग आपल्या देशाने ठरवलं की आपण आर्थिक वर्ष 1 एप्रिल 1922 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबो विद्यापीठामध्ये जाहीर केलं, आपली PhD जाहीर केली, ती तारीख धरूया. म्हणून 1 एप्रिल 1922 पासून का 1 एप्रिल हे आर्थिक वर्ष धरलं आणि 31 मार्च त्याची सांगता झाली. अशा पद्धतीनं आपल्याला आर्थिक वर्ष जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या या PhD झालेल्या या ग्रंथावरनं आपल्या देशात जाहीर झालेला आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आंबेडकरांना वंदन करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद.